तर मी आम्ही स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। KDMC JEEच्या सिलेबसमध्ये सगळ्याच पोस्टसाठी एक कॉमन टॉपिक आहे, तो म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट। कुठल्याही पोस्टसाठी जरी तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तरी ह्या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन्स येते दिसून येतील। आजची व्हिडिओ कंप्लीट बघा, खूप इम्पॉर्टंट थेअरीसुद्धा, इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत, ज्यामुळे तुमची बऱ्यापैकी ह्या टॉपिकची प्रॅक्टिस येते होऊन जाईल। ठीक आहे, तर चालू करूया आपण आजची व्हिडिओ। सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघूया MMCA बद्दल। MMCA म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय काय इंट्रोडक्शन आहे ते बघूया। त्याच्यामध्ये कुठले कुठले अमेंडमेंट आहेत, त्याच्याबद्दल त्याची कार्यवाही किती वेळेसाठी असते, कुठले कुठले इम्पॉर्टंट त्याचे कार्य आहे, त्याचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय मेन्शन केलेत ह्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टी आपण आता बघत जाऊया की करत। सगळ्यात पहिल्यांदा आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1945 पारित, म्हणजे इट वॉज एनेक्टेड इन 1949 आणि ते अंमलबजावणी त्याची झाली आहे 15 फेब्रुवारी 1949 मध्ये। ओके, दोन्ही सेम वर्षामध्ये झालेल्या आहेत। म्हणजे सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन आणि त्याची अंमलबजावणी या दोन्ही गोष्टी 1949 मध्ये झालेल्या आहेत। डेट एक्झॅक्टली विचारित आहे 15 फेब्रुवारी 1949। त्याचं उद्दिष्ट काय आहे तर महाराष्ट्रातील मोठ्या शहरांसाठी एक समान कायदा तयार करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि जुन्या कायद्यांच्या जागी नवीन अधिनियम लागू करण्यात आलेले। सेम गोष्ट मी इथे इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेली आहे। द ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड द युनिफॉर्म लॉ फॉर एस्टॅब्लिशिंग द म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन मेजर सिटीज ऑफ द महाराष्ट्र अँड इट रिप्लेस द अर्लियर म्युनिसिपल लेजिस्लेशन्स। ठीक आहे, त्यानंतर आता ॲप्लिकेबिलिटी, हे कुठे ॲप्लिकेबल होऊ शकतं, हा जो ॲक्ट आहे MMCA तो कुठे ॲप्लिकेबल होऊ शकतो। सो इट इज ॲप्लिकेबल टू अर्बन एरियाज विथ पॉप्युलेशन अबाउट 3 lakhs नोटिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे जिकडे 3 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा शहरांमध्ये हे लागू होतं। उदाहरणार्थ मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद। तर इथे मुंबई खरं लिहिलेलं आहे, पण मी त्याच्या खाली लिहिलेलं आहे स्पेसिफिकली एक्सक्लुडिंग मुंबई, म्हणजे जरी त्याची 3 लाखांपेक्षा जरी जास्त लोकसंख्या असली तरीसुद्धा मुंबई कन्सिडर केलं जात नाही। त्यामुळे इथे मी खोडून टाकतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला। तर मुंबई व्यतिरिक्त, तर मुंबईची बृहन्मुंबई कन्सिडर केले जातं, त्याच्यासाठी वेगळे आहेत, पण बाकीच्या ठिकाणी सगळीकडे हा जो ॲक्ट आहे तो लागू होतो। जसं की पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद किंवा आताचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तो लागू होतो। 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या हे मेन लक्षात ठेवा। स्ट्रक्चर बघूया ह्याच्या अंडर काय काय येतं। सगळ्यात पहिला सामान्य सभागृह, ज्याला आपण कॉर्पोरेशनसुद्धा म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला जनरल बॉडीसुद्धा असं म्हटलं जातं। तर इथे काय काय असतात तर थेट निवडून आलेले नगरसेवक इथे असतात सामान्य सभागृहामध्ये, ज्याचा कार्यकाळ टोटल 5 वर्षांसाठी असतो। त्यानंतर महापौर किंवा मेयर ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया। ह्यांची जी निवड होते ती नगरसेवकांद्वारे निवडले जातात। सन्माननीय प्रमुख किंवा शहराचे प्रतिनिधित्व करतात, म्हणजे शहराचा जो मुख्य व्यक्ती किंवा सन्माननीय प्रमुख ज्याला आपण म्हणतो तो असतो महापौर। याचा जो कार्यकाळ असतो तो असतो 2.5 वर्षाचा किंवा महिन्यांमध्ये जर पकडलं तर असतो तो 30 महिन्यांचा। ओके, सेम गोष्ट इंग्लिशमध्ये आहे, सेम गोष्ट मराठीमध्ये कुठली हवी ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यानंतर डेप्युटी मेयर किंवा त्याला आज आपण उपमहापौर म्हणतो, हे काय करतात तर ह्याचं मुख्य कार्य आहे की महापौरास सहकार्य करणे। त्यांचासुद्धा कार्यकाळ हा 2.5 वर्षांसाठी असतो, म्हणजे महापौर असू दे किंवा उपमहापौर असे दोघांचाही कार्यकाळ जो असतो तो 2.5 वर्षांसाठी किंवा 30 महिन्यांसाठी असतो। आयुक्त ज्याला आपण म्युनिसिपल कमिशनर असं म्हणतो, त्यांची नियुक्ती कुठून केली जाते तर राज्य सरकार नियुक्त करतात। मोस्टली ते IAS ऑफिसर्स असतात। इट इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, युजली IAS ऑफिसर जे असतात। CEO म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द कॉर्पोरेशन, मुख्य कार्यकारी प्रमुख सुद्धा ते असतात, जे आयुक्त असतात ते काय करतात ते कंट्रोल्स डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन, फायनान्स अँड सर्व्हिसेस अँड टेन्युअर डिसाइडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट। त्यांची नियुक्तीसुद्धा स्टेट गव्हर्नमेंटद्वारे होते आणि त्यांचा टेन्युअर किती असला पाहिजे, म्हणजे त्यांचा कार्यकाळ किती असला पाहिजे, काम करण्याचं स्वरूप, काम करण्याचा वेळ, तो सुद्धा कार्यकाळ राज्य शासनच ठरवतो। ओके, त्यानंतर पुढे जाऊया आपण। कमिटीज कुठल्या कुठल्या आहेत। मोस्ट इम्पॉर्टंट इज स्टँडिंग कमिटी किंवा ज्याला आपण स्थायी समिती असं म्हणतो। स्थायी समितीचं मुख्य काम काय आहे, वित्तीय निर्णय घेणे, म्हणजे रिलेटेड टू फायनान्स रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्याचं मोस्ट पॉवरफुल कमिटीचं फायनान्स मॅटर ती बघते। इट प्रिपेअर्स द ॲन्युअल बजेट, अप्रूव्स द कॉन्ट्रॅक्ट्स अँड सँक्शन्स एक्सपेंडिचर, म्हणजे काय तर अंदाजपत्रक मंजूर करणे किंवा करार मान्यता देणे हे त्याची मुख्य कामं आहेत।
इतर कुठल्या कुठल्या समिती आहेत तर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कमिटी असते जे ट्रान्सपोर्ट रिलेटेड किंवा वाहतूक रिलेटेड कामं बघते. एज्युकेशन कमिटी अर्थात शिक्षण रिलेटेड काम बघते. वर्क्स कमिटी म्हणजे बांधकाम रिलेटेड असेल. आरोग्य रिलेटेड सुद्धा समिती आहे जी हेल्थ सेक्टर आहे ते बघते. हेल्थ कमिटी ज्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पॉवर आणि फंक्शन काय आहेत, त्याचे काय काय कामं आहेत आणि त्याच्याकडे काय काय पॉवर आहे ते. सिव्हिक सर्व्हिसेसमध्ये काय आहे, पब्लिक हेल्थ अँड हॉस्पिटल हे जे सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय लोकांसाठी प्रोव्हाइड करून देणं हे त्यांचं मुख्य काम आहे. सॅनिटेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे स्वच्छता राखणं आणि कचरा व्यवस्थापन करणं. वॉटर सप्लाय अँड सिवेज डिस्पोजल म्हणजे पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण हे सगळं करणं त्यांचं काम आहे. नागरी सेवांमध्ये हे येतात गोष्टी. रोड्स, स्ट्रीट लाईटिंग आणि अर्बन ट्रान्सपोर्ट म्हणजे रस्ते चांगले ठेवणे तो त्या पर्टिक्युलर नगरामध्ये महानगरामध्ये. वीज पुरवठा करणे आणि सार्वजनिक वाहतूक प्रोव्हाइड करणे. एज्युकेशन आणि वेलफेअर म्हणजे शिक्षण आणि कल्याण रिलेटेड काय आहे तर प्रायमरी स्कूल देणे, प्रायमरी म्हणजे प्राथमिक शिक्षण प्रोव्हाइड करणं. लायब्ररीज म्हणजे वाचनालय. कल्चरल सेंटर जसे की सांस्कृतिक केंद्र जे असतील जसे की थिएटर्स वगैरे असतील ते सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. वेलफेअर ऑफ वीक सेक्शन अँड स्लम इम्प्रूव्हमेंट म्हणजे झोपडपट्टी सुधारण आणि दुर्बल घटकांचा विकास. ओके, थेअरी आधी सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन बघूया, त्यानंतर आपण क्वेश्चन्सकडे जाऊया. म्हणजे तुम्हाला सुद्धा पाठ करायची गरज नाही लागणार, एक तुम्हाला फ्लोमध्ये सगळ्या गोष्टी समजून येतील. ह्याच्यानंतर आपण क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, थोडी इन्फॉर्मेशन घेऊया मग क्वेश्चनकडे जाऊया. त्यानंतर अर्बन प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला तर शहरी नियोजन, जसं की प्रॉपर एक वेल डिझाईन टाउन प्लॅनिंग करणे. इमारतीचे काही काही नियम असतात की किती मजल्यांपर्यंत इमारती बांधली जाऊ शकते, तिकडच्या आसपासचा परिसर कसा डेव्हलप करायचा, जसं की उद्यानं असतील, बागा असतील, मनोरंजन सुविधा असतील ते काय काय प्रोव्हाइड करायच्या. हे सुद्धा एक टाउन मॅनेजमेंट किंवा टाउन प्लॅनिंगमध्ये या गोष्टी येतात शहर नियोजनामध्ये. त्यानंतर आर्थिक स्रोत म्हणजे फायनान्स रिलेटेड काय काय आहे. लिवाय ऑफ टॅक्सेस म्हणजे कुठले कर जमा करणे किंवा कुठल्या करातून सवलत देणे या सगळ्या गोष्टी असतील. कर म्हणजे मालमत्ता कर असेल, पाणी कर, निचरा कर, अग्निशमन कर, विकास शुल्क हे सगळे टॅक्सेसमध्ये येतात. पूर्वी ऑक्ट्रॉय आणि आता LBT किंवा GST त्याला आपण कन्सिडर केलं जातं. अर्लियर ऑक्ट्रॉय नाव रिप्लेस विथ GST अँड लोकल बॉडी टॅक्स किंवा ज्याला शॉर्ट फॉर्म आहे LBT. नॉन टॅक्स रेव्हेन्यूज कुठलं आहे, युजर चार्जेस, लायसन्सेस, रेंट, फीज हे नॉन टॅक्स रेव्हेन्यूज आहे. म्हणजे टॅक्सच्या व्यतिरिक्त टॅक्समधून कुठले कुठले जातं हे टॅक्सचे सोर्सेस आहेत. आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यूज कुठले आहेत तर युजर चार्जेस असतील, लायसन्सेस असतील, रेंट, फीज या गोष्टी आहेत. आणि ग्रँट्स फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकारकडून त्यांना अनुदान मिळालं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी फायनान्स ह्यांना इथून प्रोव्हाइड होतं. ठीक आहे, कार्यकाळ कोणाकोणाचा आहे आपण मगाशी तर बघितलंच, पण एका स्लाईडमध्ये त्यांना आपण कंपोज करून घेतलेलं आहे. कॉर्पोरेटर्स म्हणजे ज्याला आपण नगरसेवक म्हणतो त्यांचा कार्यकाळ असतो 5 वर्षांचा. महापौर किंवा उपमहापौर म्हणजे मेयर किंवा डेप्युटी मेयर, दोन्ही शब्द लक्षात ठेवा, इंग्लिश आणि मराठी दोन्ही. 2.5 वर्षासाठी किंवा हाफ ऑफ द कॉर्पोरेशन्स टर्म म्हणजे नगरसेवकांचा 5 वर्ष असेल तर त्याचा हाफ असतो म्हणजे 2.5 वर्षांसाठी असतो. आणि जे आयुक्त किंवा आपण ज्यांना म्युनिसिपल कमिशनर म्हणतो त्यांचा टेन्युअर असतो तो राज्य सरकार ठरवते, पण अंदाजे तो जनरली 2 ते 3 वर्षांसाठी असतो. हा आहे कार्यवेळ किंवा कार्यकाळ. की अमेंडमेंट बघूया म्हणजे ह्या ॲक्टमध्ये कधी कधी महत्त्वाच्या सुधारणा झाल्या होत्या ते आपण बघूया. 1994मध्ये महिलांसाठी 33% आरक्षण आहे ते इथून 1994 पासून लागू करण्यात आलं होतं. 2001 पासून SC ST आणि OBCसाठी प्रमाणानुसार आरक्षण दिलं होतं. एक्झॅक्टली ह्याच्या आधीसुद्धा प्रोव्हाइड केलं होतं पण इथे फायनलाइज झालं. तिघांचं आपल्याला एकत्र विचारलं आहे त्यामुळे आपण 2001 आहे ते आपण कन्सिडर करू शकतो. 2011मध्ये काही महानगरपालिकांमध्ये महापौर थेट निवडणुकानंतर सिलेक्ट होऊ शकत होते असं झालं, पण नंतर त्या रद्द करण्यात आलेल्या आहे. 2021मध्ये महिलांसाठी आरक्षण 33% 50% करण्याचा प्रस्ताव मांडला गेलेला आहे. इथे कन्फर्म 33% आरक्षण अजूनसुद्धा 33% आरक्षणच आहे, पण 50% आरक्षण करण्याचा प्रस्ताव 2021मध्ये मांडला गेलेला, तर त्याची पण दखल घेतली आहे अमेंडमेंटमध्ये. आणि 2022 म्हणजे जनगणना व सुधारणा आधारे नवीन प्रभाग रचना करणे म्हणजे डिलिमिटेशन्स ऑफ द वॉर्ड्स. जसे महानगरपालिकेमध्ये वेगवेगळे वॉर्ड्स असतात, ABCD असे वेगवेगळे वॉर्डचे नावं दिलेली असतात किंवा अजून दुसरे काही असू शकतील. तर जनगणना व सुधारणाच्या ह्याच्यामध्ये आधारे नवीन प्रभाग रचना म्हणजे वॉर्डचं एक्सपान्शन करणं किंवा कॉम्प्रेशन करणं किंवा चेंजेस करणं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत 2022मध्ये सुधारणा केल्या आहेत. की ऑब्जेक्टिव्ह
किंवा अगेन मुख्य उद्देश काय आहेत तर म्हणजे ह्या पर्टिक्युलर ॲक्टचे मुख्य उद्देश काय आहेत तर डिसेंट्रलाइज अँड डेमोक्रेटिक गव्हर्नन्स म्हणजे विकेंद्रित लोकशाही पद्धतीने शहरी प्रशासन. सेंट्रलाइज म्हणजे केंद्रित म्हणतो म्हणजे कुठला एका पर्टिक्युलर गोष्टीचा त्याचा होल्ड असणं. डिसेंट्रलाइज म्हणजे कोणा एका पर्टिक्युलर गोष्टीचा होल्ड त्याच्यावर नसणं. इफिशियंट डिलिव्हरी ऑफ सिव्हिक सर्व्हिसेस म्हणजेच नागरिकांना कार्यक्षम नागरी सेवा उपलब्ध करणे, महानगरपालिकांना आर्थिक स्वायत्तता देणे आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे. तर हे काही याच्यातले की ऑब्जेक्टिव्ह होते. ठीक आहे, तर ह्या आता आपण की छोटी इन्फॉर्मेशन घेतली, ब्रीफ इंट्रोडक्शन केलं. ह्या रिलेटेड आपण क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया आणि बघा व्हिडिओ पॉज करून तुम्हाला याची उत्तरे एक एक येत आहेत की नाही. ठीक आहे, चालू करूया पहिल्या क्वेश्चनपासून. इन विच इयर वॉज द महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट एनॅक्टेड. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे 1949. आपण मगाशी बघितलं. आता ह्या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तो कधी लागू झाला असं त्यांनी विचारलं. हा जो अधिनियम आहे तो कधी लागू झाला, कधी इट ॲक्ट केम इन टू फोर्स. तर 1949 ऑप्शनमध्ये ॲक्च्युली एकच आहे. जर मल्टिपल ह्याच्यामध्ये 1949चे ऑप्शन असते तर कन्फ्युजन झालं असतं, पण एकच ऑप्शन असल्यामुळे ह्याचं करेक्ट उत्तर आहे 15 फेब्रुवारी 1949. 15 फेब्रुवारीसुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न नंबर 3 आहे द ॲक्ट अप्लाइज टू सिटीज विथ अ पॉप्युलेशन अबाव. हा अधिनियम कोणत्या लोकसंख्येपेक्षा जास्त शहरांना लागू होतो. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख की 10 लाख. सोपं उत्तर आहे, आपण बघितलं आहे 3 लाखापेक्षा जर जास्त पॉप्युलेशन असेल कुठल्या शहराचं तर तिकडे हा लागू होतो. म्हणजे त्याला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला जातो असं आपण म्हणू शकतो. महानगरपालिकेचा सन्माननीय प्रमुख कोण असतो. हु इज द सेरेमोनियल हेड ऑफ द म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आयुक्त, स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर, उपमहापौर की राज्यमंत्री. ओके, हे आपण डिस्कस केलेलं आहे. परत एकदा पाहिजे तर जाऊन चेक करूया म्हणजे तुम्हाला रिवाइज होईल एकदा. सन्माननीय प्रमुख कोण असतो. ओके, एक्झॅक्ट स्लाईड शोधतो मी कुठे लिहिलेलं आहे ते म्हणजे तुम्हाला पण दिसून येईल. हे घ्या, सन्माननीय प्रमुख किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणू शकतो सेरिमोनियल हेड कोण असतो तर मेयर म्हणजेच महापौर त्याचा मुख्य हेड असतो. ऑप्शन किती आहे मेयर. ऑप्शन नंबर सी इथे करेक्ट येईल. महापौर हा सेरिमोनियल हेड असतो. प्रश्न क्रमांक 5. व्हॉट इज द टेन्युअर ऑफ द कॉर्पोरेटर इन अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. कॉर्पोरेटर म्हणजे नगरसेवकांचा कार्यकाळ किती असतो तर नगरसेवकांचा कार्यकाळ असतो 5 वर्षांचा आणि मेयर किंवा महापौर आणि उपमहापौर त्यांचा 2.5 वर्षांसाठी असतो. 5 आणि 2.5 हे 2 पैकीच असणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पुढच्या क्वेश्चनमध्ये मेयरचं विचार म्हणजे महापौर किंवा उपमहापौर ह्यांचा 2.5 वर्षांचा असतो. बाकीचे ऑप्शन तसे आपण एलिमिनेट करू शकतो. प्रश्न क्रमांक 7 आहे हू अपॉइंट्स द म्युनिसिपल कमिशनर. ओके, जर तुम्हाला माहिती नसेल गोंधळ होऊ शकतो, पण ज्यांनी हा व्हिडिओ बघितले ते करेक्ट उत्तर देतील. आयुक्तांची नियुक्ती कोण करते. महापौर करतं, राज्य सरकार करतं, राज्यपाल करतं, स्थायी समिती की नगरसेवक. ओके, व्हिडिओ पॉज करा, विचार करा. जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण परत एकदा आन्सर जिथे लिहिलेलं तिकडे जाऊया जेणेकरून तुम्हाला काही कन्फ्युजन होणार नाही. हू अपॉइंट्स द म्युनिसिपल कमिशनर. ओके, म्युनिसिपल कमिशनरवर आपण आलेलो आहे. इट इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे त्यांची जी नियुक्ती आहे ती राज्य सरकारद्वारे केली जाते. ठीक आहे, कुठे आपण क्वेश्चन नंबर 7 हा कोणाकडून केली जाते तर राज्य सरकारद्वारे किंवा स्टेट गव्हर्नमेंटद्वारे यांची नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 8 हु इज द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ अथॉरिटी ऑफ कॉर्पोरेशन. महापालिकेचा मुख्य कार्यकारी प्रमुख कोण असतो. मेयर, डेप्युटी मेयर, म्युनिसिपल कमिशनर, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन की स्टेट मिनिस्टर. ओके, शब्द कदाचित तुम्हाला ऑलमोस्ट सेम वाटतील. माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, पण नसेल माहिती तर परत एकदा डिस्कस करूया. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे आपण CEO म्हणालो किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी मुख्य कार्यकारी प्रमुख हा कोण असतो तर म्युनिसिपल कमिशनर किंवा ज्याला आपण आयुक्त म्हणतो तो असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर सी आयुक्त किंवा म्युनिसिपल कमिशनर. क्वेश्चन नंबर 8 आहे विच कमिटी इज मोस्ट पॉवरफुल इन फायनान्शियल मॅटर्स. वित्तीय बाबींमध्ये सर्वात शक्तिशाली समिती कोणती आहे.
ट्रान्सपोर्ट कमिटी, एज्युकेशन कमिटी, स्टँडिंग कमिटी, वर्क कमिटी की पब्लिक हेल्थ कमिटी. तर स्टँडिंग कमिटी किंवा स्थायी समिती फायनान्स मॅटर बघते आणि ती सगळ्यात मोस्ट पॉवरफुल कमिटी आहे. खालीलपैकी कोणते कार्य महानगरपालिकेचे नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ द म्युनिसिपल कॉर्पोरेशन? सार्वजनिक आरोग्य प्रोव्हाइड करणे हे काम आहे का? येस. पाणी पुरवठा देणे? येस. देश रक्षण आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही, बिकॉज देशाचं रक्षण खरं म्हणायला गेलं तर ही प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येक नागरिकाचं, या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. पण इथे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ॲक्ट अकॉर्डिंग विचारलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट मेन्शन केलेली नाही आहे. रस्ते, वीज प्रकाश देणे, शिक्षण देणे हे स्पेसिफिकली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं एका काम आहे किंवा एका महानगरपालिकेचं काम आहे. पण डायरेक्टली जर म्हणालो तर देशरक्षण हे त्याचं काम येणार. इनडायरेक्टली म्हणालो ऑब्व्हियसली हे प्रत्येकाचं काम आहे, पण देशरक्षण ह्या गिवन ऑप्शनपैकी आत्ता तरी इथे करेक्ट उत्तर येईल. स्थायी समिती खालीलपैकी काय तयार करते? द स्टँडिंग कमिटी प्रिपेअर्स विच ऑफ द फॉलोइंग? काय काय तयार करते? बिल्डिंग प्लॅन्स, ॲन्युअल बजेट, इलेक्शन शेड्यूल, डेव्हलपमेंट प्लॅन की स्कूल करिक्युलम? म्हणजे बांधकाम नकाशे बनवते, वार्षिक अंदाजपत्रक, निवडणूक कार्यक्रम, विकास आराखडा की शालेय अभ्यासक्रम? हे थोडं कन्फ्युजन असू शकतं. जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण स्टँडिंग कमिटीच्या ह्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. जाऊया त्याच्या स्टँडिंग कमिटी कुठे आहे? स्टँडिंग कमिटी, हां, स्टँडिंग कमिटी ज्याच्या कामांमध्ये फायनान्शियल मॅटर तर आहे, सोबतच आपण इथे लिहिलेलं आहे इट प्रिपेअर्स द ॲन्युअल बजेट, म्हणजे अंदाजपत्रक मंजूर करणे, अंदाजपत्रक तयार करणे हे त्याची कामं आहेत. कोणाची? स्थायी समितीची. त्यामुळे वार्षिक अंदाजपत्रक प्रिपेअर करणे, ऑप्शन जो बी आहे तो करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण कोणत्या वर्षी आले? 33% आरक्षण आले, ॲग्री, पण ते कुठल्या वर्षी आले? 1989, 91, 1994, 2001 की 2011? तर 1994 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द टेन्युअर ऑफ द डेप्युटी मेयर? म्हणजे उपमहापौरांचा कार्यकाळ किती असतो? महापौर, उपमहापौर दोन्ही 2.5 वर्ष आहे. आतापर्यंत मॅक्झिमम उत्तर तुम्ही करेक्ट दिली असतील. इन विच इयर वॉज द प्रपोजल फॉर द 50% वुमन रिझर्वेशन? त्याचं प्रपोजल हा शब्द वापरला आहे, म्हणजे प्रस्ताव जो आहे तो कुठल्या वर्षी दिलेला आहे. ठीक आहे. आता ह्याचं उत्तर मी सांगणार नाही, ह्याचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंट्समध्ये सांगाल. ज्यांनी नीट व्हिडिओ बघितलेली आहे ते मला करेक्ट उत्तर देतील. बघूया तुमच्यापैकी किती जणांचं उत्तर करेक्ट येतं आहे. मला खाली कमेंटमध्ये सांगा 50% वुमन रिझर्वेशनचा प्रस्ताव कुठल्या वर्षी आणला गेला होता. ठीक आहे. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. द स्टँडिंग कमिटी अंडर द MMC ॲक्ट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी काउन्सिलर्स? MMC कार्याअंतर्गत स्थायी समितीमध्ये किती नगरसेवक असतात? ओके, तर ह्याचं आपण डिस्कस केलं नाही आहे म्हणून याचं उत्तर दिलेलं आहे. टोटल 16 नगरसेवक किंवा 16 काउन्सिलर इकडे असतात. हे कुठे मेन्शन केलेलं आहे? तर या ॲक्टच्या सेक्शन नंबर 20A मध्ये ही गोष्ट मेन्शन केलेली आहे की स्टँडिंग कमिटीमध्ये म्हणजे स्थायी समितीमध्ये किती नगरसेवक असतात? तर 16 नगरसेवक असतात. ओके, ऑप्शन सी इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, द MMC ॲक्ट डज नॉट अप्लाय टू? हा अधिनियम कोणावर लागू होत नाही? तर बृहन्मुंबईवर किंवा मुंबई ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर हा लागू होत नाही. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, रेग्युलर मीटिंग्स ऑफ द कॉर्पोरेशन मस्ट बी हेल्ड ॲटलिस्ट? महानगरपालिकेच्या नियमित सभा कमीत कमी किती वेळा घेतल्या जातात? तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे दरमहा एकदा, प्रत्येक महिन्यातून एकदा तरी, वन्स अ मंथ तरी ज्यांच्या ज्या रेग्युलर मीटिंग्स आहेत त्या घेतल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, द मेन फंड मॅनेज बाय द कॉर्पोरेशन इज? महापालिकेच्या मुख्य निधीचं नाव काय? राज्य निधी, केंद्र निधी, महापालिका निधी, महापौर निधी की पायाभूत निधी? कन्फ्युजन तुम्हाला दोनच मध्येच होईल, एक तर महापालिका निधी किंवा महापौर निधी, पण ह्याचं करेक्ट उत्तर आहे महापालिका निधी किंवा ज्याला आपण म्हणतो म्युनिसिपल फंड. आणि लास्ट क्वेश्चन आहे, द ॲक्ट प्रोव्हाइड्स काउन्सिल सीट रिझर्वेशन फॉर? म्हणजे अधिनियमानुसार आरक्षण कोणासाठी आहे? SC साठी, ST साठी, वुमेन्स रिझर्वेशन, OBC की ऑल ऑफ द अबाव? तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे ऑल ऑफ द अबाव. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला सगळे क्वेश्चन्स कळले असतील. त्याच्यामध्ये जर काही डाऊट असतील मला कमेंटमध्ये विचारा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी कमेंट्समध्ये एक्सपेक्ट करतो तुमच्याकडे. ज्यांनी आत्तापर्यंत व्हिडिओ छानपैकी बघितला आहे त्याचं करेक्ट उत्तर देतील. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.